श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पाहणार आहोत पूजा करताना नकळत होणाऱ्या चुका टाळा. सर्व विधी करूनही इच्छित फळ मिळत नाही. नकळत लोक पूजेदरम्यान अनेक चुका करत असतात. त्यामुळे पूजेचे योग्य फळ मिळत नाही आणि पूजा अपूर्ण राहते. चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्याने अशुभ घटनाही घडू शकतात. तर त्याविषयी माहिती जाणून घेऊयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. तर सुरू करूयात आजची माहिती. हिंदू धर्मात पूजाविधींना विशेष महत्त्व आहे, परंतु पूजा करताना त्याचे नियम लक्षात ठेवले पाहिजेत, तरच पूजा पूर्ण मानली जाते. जाणून बुजून किंवा नकळत लोक पूजेदरम्यान अनेक चुका करत असतात. त्यामुळे पूजेचे योग्य फळ मिळत नाही आणि पूजा अपूर्ण राहते. चुकीच्या पद्धतीने आणि नियमाने पूजा केल्याने अशुभ घटनाही घडू शकतात. त्यामुळे पूजेसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. दिल्लीचे आचार्य गुरुमीत सिंहजी यांच्याकडून पूजेची करण्याची संपूर्ण माहितीबद्दल जाणून घेऊयात. यासोबतच आचार्यजीकडून पूजा उभे राहून करावी की बसून करावी याची माहिती समजून घेऊया. पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा. पौराणिक शास्त्रानुसार उभे राहून पूजा करणे योग्य मानले जात नाही. अशा प्रकारे पूजा केल्याने योग्य तेही फळ मिळत नाही. घरात पूजा करताना उभे राहून पूजा करू नये आणि थेट जमिनीवरही बसून पूजा करू नये. पूजा करण्यापूर्वी नेहमी आसन घ्यावा आणि आसनावर बसून पूजा करावी. यासोबतच डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये. स्त्री असो वा पुरुष, पूजा करताना डोके नेहमी टोपी किंवा रुमालाने झाकले पाहिजे. असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने सर्व लाभ आणि पुण्य आकाशात निघून जातात. आसन जमिनीपासून उंच हवं. धार्मिक मान्यतेनुसार आपण ज्या गोष्टींनी पूजा करायला बसणार आहोत तिथला पृष्ठभाग पूजास्थानापेक्षा किंवा देवाऱ्यापेक्षा उंच नसावा. म्हणजे पूजास्थान खाली आणि आपण बसत असलेला भाग वर असं चुकूनही असू नये. उपासना ही अशी व्यवस्था आहे जी आपल्याला काही काळासाठी या सांसारिक भ्रमातून काढून टाकते आणि आपल्याला अशा आध्यात्मिक जगात आणते जिथे आपल्याला शांती, सौहार्द आणि पवित्रता वाटते. ज्यामुळे पूजा करताना नियम आणि शुद्धता लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पूजा करण्याचा योग्य मार्ग. पूजा करताना नेहमी पूर्व दिशेला तोंड करून बसावे आणि उजव्या बाजूला धूप, अगरबत्ती, दिवा इत्यादी ठेवा. पूजा करताना फळ, फुले, पाण्याचे पात्र, शंख यासारख्या पूजा सामग्री डाव्या बाजूला ठेवावी. अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ मिळते. तसेच पूजेला बसलेल्या व्यक्तींना कपाळावर टिळा लावलाच पाहिजे हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.